ज्या श्रीमंताला वाटतं आपल्या श्रीमंतीचं कौतुक व्हावं त्याने कधीतरी गरिबाच्या झोपडीत गेलं पाहिजे. श्रीमंतात तुम्ही गेले तर कदाचित श्रीमंत तुम्हाला ओळख देणार नाही, पण गरिबात तुम्ही गेले तर लोक म्हणतील वाह काय श्रीमंत माणूस आपल्याला भेटायला आला. ज्या उंच माणसाला त्याच्या उंचीचं कौतुक जगाने करावं असं वाटत असेल तर त्या उंच माणसाने कधीतरी ठेंगण्या बुटक्या माणसामध्ये गेले पाहिजे. त्यावेळी ते ठेंगणे माणसं म्हणतील वाह काय उंच माणूस आलाय. आपल्या उदारतेचं कौतुक जगाने करावं असं वाटत असेल तर कधीतरी आपले हात असे खाली गेले पाहिजेत एखाद्या गरीबाला दान धर्म करण्यासाठी. देणाऱ्या मेघाकडे पाण्याची श्रीमंती जरी कमी असली आणि घेणाऱ्या समुद्राकडे पाण्याची श्रीमंती भरपूर असली, आजही दादानं विचार करा, घेणाऱ्या समुद्राचं स्थान नेहमी खाली आणि देणाऱ्या मेघाचं स्थान वर आहे. समुद्राला फक्त घेणंच माहिती, माझ्याकडेच आलं पाहिजे सगळं. वड्याचं पाणी, नालीचं पाणी, नदीचं पाणी, सागराचं पाणी, धरणाचं पाणी सगळं माझ्यातच आलं पाहिजे, सगळं मलाच भेटलं पाहिजे. समुद्राला फक्त घेणंच माहिती, तो घेत राहतो घेत राहतो घेत राहतो म्हणून त्याचं स्थान खाली. आणि ढग नेहमी देत राहतो देत राहतो देत राहतो, त्याचं स्थान नेहमी वरती. मधमाशी मूर्ख आहे लेकाची, फक्त मध गोळा करत राहते, आपणही खात नाही आणि दुसऱ्याला खाऊ देत नाही. आलं कडसती, कोणी आलं कडसती. एक दिवस अशी वेळ येतो कोणीतरी बिडीवाला येतो कोणीतरी गौरी पेटून आणि तो धुपन करतो, धूर करतो, धूर. सगळ्याच माश्या निघून जातात पोळ्याला सोडून. एक दिवस असं होतं पहा, असेपर्यंत आपणही खात नाही लोकांनाही देत नाही. मग एक दिवस असं होतं, कोल्ह्या कुत्र्याचं धन होतं, तुला ना मला ना घाल कुत्र्याला. तुमचा हात जर धजावत असतील कोणाला कधी देण्यासाठी, मायबाप देणाऱ्याचे हात, देणाऱ्याचं स्थान नेहमी वर असतं पहा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. चंदनापेक्षा वंदन 100 पटीनं शीतले. योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. जरा गौर से सुनिए, व्यवस्थित आहे का. यह जरूरी नहीं कि हर वक्त हरि का नाम मुख पर आए, अरे वह वक्त भी हरि भजन का होता है जब आपके दोनों भी हाथ औरों के काम आए. कळालं तुम्हाला. मराठीत सांगते. चंदनापेक्षा वंदन 100 पटीनं शीतले. योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद होणं 10,000 पटीनं श्रेष्ठ आहे. आणि माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं लाखो पटीनं श्रेष्ठ आहे. एक पंजाबी भाषेतला शेर आहे, पंजाबीत सांगते, नाही कळालं तर हिंदीत सांगते, नाही कळालं तर मराठीत सांगते. पंजाबदा शेर एक, निवाहा की बुंदिया निबियानो रब मिलदा. झुकता वही है जिसमें जान होती है, झुकता वही है जिसमें जान होती है. अरे अकड़ तो मुर्दों की पहचान होती है, अकड़ तो मुर्दों की पहचान होती है. मराठीत सांगू का आता. नम्र झाला बुता तेने कोंडिले अनंता. विठ्ठल या 2 हाताची शोभा अडलेल्या नडलेल्या व्यक्तींना मदत करा. कशात सांगितली पायाची शोभा. पाऊले चालती. मी पुढे म्हणते जेंट्स सगळे गडी माणसं, पुरुष मंडळी माझ्यासोबत म्हणा, माझ्या पाठीमाग्या. महिला मंडळ तुम्ही शांत बसा. सगळे जेवढे पुरुष मंडळी जेवढे गडी माणसं आहेत सगळे म्हणा ताड बसा. बेटा बेटा सावधान, सगळे म्हणा बरं का. आवाज ज्याचा जास्त येईल ती पार्टी निवडून येईल, त्यांच्यासाठी आपण टाळ्या घेणार आहेत. मग ज्यांचा आवाज मोठा ते जिंकले. मग तुमच्या पार्टीचा सवाल आहे बरं का. आता सगळेजण मोठ्याने म्हणा, इज्जतीचा सवाल आहे आता. पाऊले चालती पंढरीची वाट. पुरुष मंडळी पाऊले. वा वा वा, थोडा आवाज वाढवा की. पाऊले चालती पंढरीची वाट. वा वा वा. सुखी संसाराची सोडून या गाठ.
सुखी वाह वाह क्या बात आहे वाह छान छान सुखी संसाराची सोडून गाठ वाह वाह पाठीमागचे म्हणा नाही म्हणणार नाही घरी गेल्यानंतर त्याचे त्यांच्या बायकाचे भांडणं होतील बायकोची शपथ आहे भाऊ म्हणणार नाही त्याला सुखी संसाराची सोडून गाठ सुखी पाऊले चालती पंढरीची वाट छान 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 वा आता आपली बारी आहे ताट बसा इज्जतीचा सवाल आहे बर का पार्टी आपलीच निवडून आली पाहिजे झेंडा आपलाच फडकला पाहिजे हे प्रचार कोणाचा बी करा पण मतदान मात्र मलाच करा ताट बसा चला इज्जतीचा सवाल आहे बर का आपला असा लांब शिर्डी पर्यंत आवाज गेला पाहिजे महिला मंडळ रेडी का गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद वाह वाह ऐकला का आमचा आवाज गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद वाघ माझ्या चिमण्या हो महापांगच फेडला तुम्ही गोविंद राधे गोविंद गोपाल राधे गोविंद वाह 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 गोविंद राधे गोविंद गोपाल राधे गोविंद 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 राधे 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 गोपाल राधे गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोविंद 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 श्री राधे गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद वाह 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 आवाज कोणाचा मोठा होता पुरुष मंडळी मी माईक घेऊन खाली हो का तुम्हाला बायकोची शपथ आहे बोला आवाज कोणाचा मोठा होता तुकडा भेटणार नाही घरी गेल्यावर उद्यापासून खरं खरं बोला ती बसलेली इकडं आवाज कोणाचा मोठा होता आवाज कोणाचा महिला मंडळी बरं तुमचा आवाज गोड कोणाचा होता गोड कोणाचा तुम्हाला माहिती आहे का पुरुष मंडळी महिला मंडळीचा आवाज का गोड आहे तुम्हाला सिक्रेट सांगते बरं का महिला मंडळीचा आवाज का गोड आहे ऐका बरं पुन्हा पुन्हा सांगते मी सांगू का नको पाठीमागचे महिला मंडळीचा आवाज का गोड आहे माहिती महिला मंडळी कधी बिड्या वडीत नाही महिला मंडळी कधी पुड्या खात नाही तुम्ही असं एकही व्यसन ठुलं नाही जे तुमचं करायचं राहिलं तुम्ही आवाजाचे असे खोके करून टाकलेत ह्या कोणतंच व्यसन करत नाही म्हणून आवाज गोड आहे यांचा एकदा त्यांच्यासाठी वाजवा टाळी विठ्ठल पायी तीर्थयात्रा मुखी रामणा महाची माझा नेम सिद्धीने डोळी तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान घे घे माझे वाचे नरदेहाची सार्थकता सांगितली भक्ती करण्यात ते भक्तीला शास्त्राने नवविधा स्वरूपात गायले श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम नवदा भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच नाही जमली महाराज सांगतात हरकत नाही वाट्याला आलेलं कर्म फक्त इमानदारीने करा सेवक असाल मालकाची सेवा शिष्य असाल गुरुची सेवा पुत्र असाल जन्मदात्या मायबापांची सेवा आणि पत्नी असाल ऐका उभ्या आयुष्यात सौभाग्याची मालकाची कुंकावाच्या धनेची पती नवरा हजबंड हबी मिस्टर नाहीच कळालं तर हो पाप्याचा बाप त्यांची सेवा अनन्य भावाने प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वर भक्ती अभंगाचं प्रथम चरण स्वामी काद गुरु भक्ती 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 स्वामी काद
स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती पहिल्या चरणामध्ये कर्म प्रामाणिकपणे ज्याचं त्याला देव शोधत फिरायची गरज नाही, कर्म ज्याचं प्रामाणिक आहे जगाचा मालक त्याला घरचालं दर्शन देतो. कर्म तेरा सच्चा ये तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी सच्ची है तो घर में मथुरा काशी, मन चंगा तो कटौती में गंगा. ज्याच्या कर्मात प्रामाणिकता आहे कशाला म्हणतात स्वामी काज भक्ती पहिली. आज आम्ही तुम्ही इथं स्वेटर घालून आलोत, आपण टापशा बांधून आलोत, हातमोचे पायमोचे घालून आलोत, आपण घरात सुरक्षित आहेत. पण आपण घरात सुरक्षित राहावं याच्यासाठी भारताच्या सीमेवरती जवान आपल्यासाठी मायनस टेम्परेचरला उभा आहे. कधीतरी त्या जवानाकडे पहा. सीमेवरती उभा असलेला जवान घरातल्या 60-65 वर्षाच्या किडनी गेलेल्या म्हाताऱ्या बापाचाही विचार करत नाही. तो जवान कधी 60 वर्षाच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या आईचा विचार करत नाही. तो जवान घरातल्या 30-35 वर्षाच्या तरुण बायकोचा आणि तिच्या तारुण्याचा विचार करत नाही. तिच्या मांडीवर असलेल्या 6 महिन्याच्या काळजाच्या तुकड्याचाही विचार करत नाही. ज्यावेळी जवान सीमेवरती उभा असतो मायनस टेम्परेचरला आहे. काश्मीरची काही इतकी थंडी बेकार आहे, हे आता आपल्याला थंडी पण एनी टाइम तिथं मायनस टेम्परेचर आहे. एक 4-5 दिवसापूर्वी एका फौजीच्या घरी कीर्तन होतं. त्यांनी 14 वर्ष 26 दिवस सेवा दिली. ते म्हणायचे ताई तिथं शत्रूच्या भीतीने कमी, लोक थंडीने जास्त मरायचे. रात्री झोपलं तर 2 मुडदे माझ्या शेजारी मरून पडले होते, पण दुसऱ्या दिवसापर्यंत कळालं नाही मला ते माणसं मेलेले. खायला सुद्धा काय, तुम्ही खाल्लेल्या भाज्या 6-6 महिन्याच्या वाळून आम्ही नंतर खातो. पाणी कशाचं, बर्फ घ्यायचा कपड्यामध्ये आणि जसं त्याचं पाणी टिपकन तसं पाणी प्यायचं. पाणी नेलं की त्याचा बर्फ होतो. काय जग नाही मायबाप. ते सांगू लागले अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं. अरे काय जगत होत आम्ही आणि काय जगतात आमच्यासाठी जवान. ज्यावेळी जवान सीमेवरती उभा असतो शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूची गोळी छातीत लागली तरी हरकत नाही आणि रक्ताच्या थारोळ्यात पडला तरी हरकत नाही, पण फक्त आणि फक्त माझा हिंदुस्थान सुरक्षित राहिला पाहिजे एवढं ज्याचं ध्येय आहे तो या भारताचा जवान आहे. अरे हॅट्स ऑफ येतो, नतमस्तकता द्यावी असं भारताचं वैभव येतो. कधीतरी रक्ताच्या थारोळ्यातल्या त्या जवानाकडे पहा. नवविधा भक्तीपैकी ती आत्मसमर्पण बलिदान नावाची भक्ती आणि जगद्गुरु तुकोबरायच्या भाषेमध्ये ती स्वामिकाज नावाची भक्ती. तुकोबराय सांगतात त्या भारतीय जवानाला, त्या शूरवीर पुरुषाला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज नाही. कोई शिख कोई जात मराठा, कोई शिख कोई जात मराठा, कोई बुरखा कोई मद्रासी, कोई बुरखा कोई मद्रासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर एक था भारतवासी, हर एक था भारतवासी. ओ खून गवा पर्वत पर वह खून था हिंदुस्तानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. भारत माता की वंदे 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 वंदे. तुम्हाला भुका लागल्या तुम्ही असे न्यायला पाहिजे तिकडं काश्मीरला, तिकडंच फेकून दिली पाहिजे. वंदे वंदे असं काहीतरी पाहिजे. विठ्ठल. तिसरी भक्ती सांगितली पितृवचन. पुत्र असाल तर उभ्या आयुष्यामध्ये जन्मदात्या माईबापांची सेवा प्रामाणिकपणे करा. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़े रहते. ये जवानी का जज्बा है. पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती. ये माँ बाप की दुआ का असर है. तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्या मागे पुढे असते. तुम्ही देखणे दिसत असाल 1000 मुली सौंदर्यावर फिदा असतील तुमच्या. तुमचा आवाज गोड असेल लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असताल लोक तुमच्या शब्दावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असाल लोक तुमच्या बोटावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारं जगाच्या पाठीवरचं एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे मातेचं अंतःकरण. आई काय मावशी असते का? आई काय चुलती असते का?
आई काय आत्या असते का? आई काय शेजारी नसते का? आई ही आई असते गड्या माझ्या दादांनो. अरे वो कौन सी चीज है जो यहाँ पर नहीं मिलती? सब कुछ मिलता है पर माँ बाप की कमी पैसों से कभी खरीद कर नहीं मिलती. जिनं जग दाखवलं, ओळख नसताना जन्माला घातलं, माईबाप आहे तोपर्यंत किंमत कळत नाही आणि गेल्याच्या नंतर रडण्यात आणि हंबरडा फोडण्यात अजिबात अर्थ नसतो. आपली वाट कधी लागती याची वाट बघणार जग असतं. राजा मांडी घाल, मांडी घाल, मांडी घाल. तुमची वाट कधी लागते याची वाट बघणार जग असतं. पण वाया गेलेला पोरगा आणि वाया गेलेली पोरगी जिवंतपणीच नाही तर मेल्यानंतर सुद्धा योग्य वाटेवर कधी येते याची वाट पाहत राहते ना, ती आई असते. घरामध्ये भाकरी 5 असाव्यात आणि खाणारी तोंड जर 7 असली ना, आताचा काळ गेला. पूर्वीचा पायी तर जेवढे धोतर घालून बसलेत, जेवढे टोप्या घातल्या, त्यांचा काळ फार अडचणीचा होता. भाकरी 5 होत्या कधी कधी, खाणारी तोंड 7 होती. त्या दिवशी आपल्याला पोटभर भेटावं म्हणून जिनं पोटाला चिमटा दिला ना, स्वतःची भूक मारली, ती आमची आई आणि तुमची पत्नी होती. तिनं बांधलं घराटा, दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा. ओढ रक्ताला लागली, लागे चाहूल फुटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया. आज घायाळ पक्षीनी वा वा जाई पिलाना भेटाया. उडाली पक्षीनी गेली अंतराळी, चित्त पिला बाशी ठेवोनिया, चित्त पिला बाशी ठेवोनिया. उडाली पक्षीनी गेली अंतराळी. घार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी. 2च मिनिटात थांबते मी. दोरी जळते पण पीठ जळत नाही. मायबाप जातात पण प्रेम कधी संपत नाही. माय 4 दिवस माहेरी जावी, लेकराचं पोट भरत नाही. किती खाऊ पिऊ घाला तुम्ही त्याला. माय आल्याच्या नंतर लेकरू पळत जातं आणि आईच्या गळ्यातच मिठी मारतं. माय काय करते, पाठीवून हात फिरवते, गालाचे 10-5 मुके घेते. सकाळपासून उपाशी असलेलं लेकरू पण आईला पाहिल्याच्या नंतर त्याचं पोट भरतं. हे आईच अस्तित्व असतं. बालपणामध्ये माणसाची माय मरू नये, तारुण्यामध्ये कधी कपाळाचं कुंकू जाऊ नये आणि म्हातारपणामध्ये पोटचा गोळा डोळ्या देखत जाऊ नये. हे दुःख न सांगण्याचे पलीकडचं असतं गडे. मॅडमनं मार दिला पोराला. रडत होतं पोरग. खालीवर गुंड्या लावलेल्या शर्टाचा शर्ट मळालेला, हाफ चड्डी, केस वाढलेले, विस्कटलेले. त्यानं कसं बसं दप्तर उचललं. पूर्वीचा काळपा, त्यावेळी त्या खताच्या थैल्या असायच्या, उज्ज्वला सुफला. आता ते लोक पोरींच्या नावं ठेवते, तर उज्ज्वला सुफला. ह्याच्या खताच्या गोण्याच्या नावं नका ठेवी जोले करायचे. त्या खताच्या गोण्या फाडून मग टेलर शिवायचं आणि त्याला बंद करायचं. त्या पोरानं ते गोणीचं दप्तर उचललं, पाठीवर घेतलं आणि रडत होतं पोरग. मॅडमना का मारलं माहिती होतं? शर्ट मळालेलं होता. मॅडम म्हणे, गदाड्या, असा जर मळका शर्ट उद्या घालून आलास तर तुला दिवसभर बाहेर उभं करीन, दिवसभर तुला अंगठे धरून उभं करीन. मळलेले कपडे घालून येतोस. पोरग रडत रडत निघालं. कुठे? स्मशानभूमीमध्ये गेलं. 10 दिवसापूर्वी ज्याची मायता स्मशानभूमीमध्ये जाळलेली होती. पोरगच गेलं तिथं. आईला जाळलं होतं ना, त्या जमिनीवर गेलं. तिथं जागा काळी झालेली होती. तिथं गेलं. पोराने दप्तर असं टेकवलं खाली आणि पोरग म्हणू लागलं, आई, तुझी झोप झाली असली तर घरी चल ना ग. 10 दिवस झाले आई, तुझ्याशिवाय करमत नाही ग घरी.
रात्रीचाच उठतो आणि सगळ्या घरात तुला शोधतो. सगळे घरी येत ग. आत्या आलेली, मावशी आलेली, आजी आलेली, माझे वडील आहेत, चुलते सगळे आहेत ग. पण मन हुरहुरत, तू घरात मला कुठंच दिसत नाही. आई, मी त्रास देतो तुला म्हणून तू येत नाहीस का? मी अभ्यास करत नाही म्हणून तू येत नाहीस नाही का? आता नाही ग त्रास देणार, अभ्यास करेल. नाही, मी सगळी कामं माझ्या हाताने करेल. पण आई चल ना ग घरी. आई, मामाच्या घरी गेलीस तर एक दिवसाची वर माझ्यासाठी राहिली नाहीस तू. शेजारच्या काकूंकडे गेली ना आवाज दिला तर परत यायचीस. शेतात गेली तर 6 वाजता माझ्यासाठी लवकर घरी परत यायचीस. आज 10 दिवस झाले आई, तुला तुझ्या लेकराची आठवण नाही का ग येत? मी विचारतो नाही कुठं गेली. सगळे म्हणतात तिथं नेऊन झोपवली होती ना, तुझी आई तिथे झोपली. सकाळी सगळ्यांच्या आधी उठायचीस ग आणि शेवटी सगळ्यात नंतर झोपायचीस. आई, 10 दिवस झाली आई, तुला माझी आठवण नाही काही काही? तुझी झोप झाली असली तर चल ना ग घरी. लेकरू रडत होतं. शर्टाच्या गुंड्या काढल्या त्याने. बघ ना मॅडमना किती मारलं. पाठीचे वळ आईला दाखवले. तुला माहिती आई काय मारलं मला मॅडमने? शर्ट मळालेला होता ना म्हणून मारलं. तू असतीस ना तर मॅडमना मला मार नसता दिला, शाबासकी दिली असती. 10 दिवस झाले आई, मला कोणी प्रेमाने जवळ घेऊन झोपी घाली नाही ग. 10 दिवस झाले आई, मला कोणी आंघोळ घातली नाही ग. 10 दिवस झाले आई, मला कोणी प्रेम, माझे कपडे धुतले नाही ग. 10 दिवस झाले आई, मला कोणी जवळ घेऊन कुशीत थोपटून झोपी घातलं नाही ग. 10 दिवस झाले आई, प्रेमाचा घास कोणी भरवला नाही ग. 10 दिवस झाले आई, मी सगळीकडे तुला शोधतो पण तुझं दर्शन मला कोणात, तुझं प्रेम कोणी मला देऊ शकत नाही. मला तुझी गरज आहे. चल ना घरी. तुझ्याशिवाय तुझं लेकरू जगणार नाही आई. विनंती असेल माझी सगळ्या माता भगिनींना, उभ्या आयुष्यात किती त्रास झाला तर लेकराकडे पाहून गटागटा गिळत जा. तुम्हाला काय वाटलं आपण वेल एज्युकेटेड झाले? 2 दिवसापूर्वी मला फोन आला. एक पोरगी बीटेक झालेली, इंजिनियर पोरगी, 1.5 लाख रुपये पेमेंट आहे तिचं. घरच्यांनी जीव लावला. तिच्या आईने फोन केला होता मला नागपुरातून. जावई सुद्धा IT इंजिनियर आहे, 2 लाख रुपये महिन्याला पगार आहे त्याचा, पॅकेज मोठं आहे. पण मुलगी तिला झाल्यापासून माझ्या मुलीला घरचे त्रास देते. तुम्हाला काय वाटलं तुम्ही फार वेल एज्युकेटेड झाल्या म्हणजे तुमचा त्रास चुकला का? तुम्हाला लोक वाईट साईड बोलणार नाही का? तुम्हाला घरामध्ये सासरूवास होणार नाही का? विनंती असेल माझी तुम्हाला, त्रास प्रत्येकाला आहे. त्रास सहन करतो तो देव नाही तर महादेव होत असतो. लेकराकडे पाहून राग गटागटा गिळत जा. 2 दिवसाचे प्रत्येकाचे दिवस येत असतात. सो सोनार की एक लोहार की मोका सबको मिळता. त्याच्या कचाट्यातून कोणीच चुकत नाही. माईबाप त्रास होत असेल लेकराकडे पाहून सहन करा. त्या 1 मिनिटाच्या त्रासासाठी तुम्ही गळफास घेऊन, तुम्ही पॉइझन घेऊन, तुम्ही उडी मारून घासलेट घेऊन अंगावरती क्षणात तुमचं आयुष्य संपवत असाल ना तर काय होतं माईबाप यांना काही फरक पडत नाही. हे 6 महिन्यात दुसरी करायला बस, याचं काय घेऊन बसला तुम्ही? 2च गोष्टी घडतात. माई बापाला लेक राहत नाही आणि लेकराला माय राहत नाही. त्या बिना आईच्या लेकराचा किती वनवास होतो ना. तुम्ही स्वार्थी आहेत. मग तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी लेकराचा विचार जर करत नसाल तर, जिनं जग दाखवलं ओळख नसताना, ते मायबाप आता म्हातारे झालेत ना, त्या म्हातारपणामध्ये आपण त्यांचे मायबाप होणं हे प्रत्येक मुला मुलीचं कर्तव्य. मायबाप ज्याचे जिवंत आहे त्याने काशी करायची, त्याने घरीच काशी नीट करणे ही लई मोठी काशी झाली आपली. हा, हे तोपर्यंत लागतं काय? सकाळी 1 वाटी भाजी 1 भाकरी, संध्याकाळी 1 वाटी दूध 1 भाकरी, सकाळी 1 चहाचा कप, रात्री दुधाचा कप, 2 महिन्यातून शुगर बीपीच्या गोळ्या, आणि वर्ष 6 महिन्यातून धोतर टोपी रुमाल शर्टाचं कापड हलकी चप्पल. या पलीकडे त्या माईबापाने आम्हाला काय मागितलं? म्हातारपणामध्ये मायबापाचे हट्ट पुरवणं हे प्रत्येक मुला मुलीचं कर्तव्य. आज तुम्हाला फोन आला वडिलाचा, लोक म्हणते म्हाताऱ्याचा फोन आला, फोन कट करता तुम्ही, इग्नोर करत जाऊ नका. बापाचा फोन येतो ना, तुमच्या चिंतेने त्याचं अंतःकरण किती कळवळतं हे तुम्ही बाप ज्यावेळी होताल त्यावेळी तुम्हाला कळतं. बापाचा फोन येत असेल तर कट करू नका. फोन उचलून 2 शब्द बोला. म्हाताऱ्याच्या जीवाला समाधान वाटतं. मला माहिती तुमची लाईफ फार बिझी, तुम्ही भाग्यवान आहे. तुम्हाला बापाचा फोन येतो, बापाचा फोन उचलत जा. तुम्ही भाग्यवान आहे, तुम्हाला बाप आहे म्हणून फोन करतो, उचलत जा तुम्ही.
माझ्यासारखे असे हजारो दुर्दैवीत आम्ही दररोज त्या फोनची वाट पाहतो, पण आम्हाला तो फोन कधीच येत नाही. आहे त्याला किंमत कळत नाही, आहे तोपर्यंत किंमत ठेवा मायबाप. गेल्यानंतर हंबरड्या फोडण्यामध्ये अजिबात अर्थ नसतो. हाताला काम, मुखात भगवंताचं नाम आणि मायबापाची केलेली सेवा उभ्या आयुष्यामध्ये कधीच वाया जात नाही. तिसरी भक्ती सांगितली पितृवचन. चौथी सेवापती. जीवनामध्ये उभ्या आयुष्यामध्ये काम प्रामाणिक केलं वाट्याला आलेले हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या सत्य बोली मुखे हेची विष्णूची महापूजा. दुःखवी अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा. काहू तुकवरे जीवनात वाट्याला आलेलं कर्म जर प्रामाणिकपणे केलं तर ती सेवा ईश्वरचरणी समर्पित होतेच का. आपल्याकडे मराठी म्हणींचा प्रकार आहे. आती तिथं गर्वाचे घर, आती शहाणा त्याचा बैल. जो घरोघरी मातीच्या, कुठेही जा पळसाला पाणी. लहान मुले देवा घरची आणि मोठी मुले शक्यतो निळू फुले. आता मोठी मुले इस रूटिंग की सभी लाईने व्यस्त है, कृपया थोडी देर बाद दुबारा कोशिश की. सगळ्यांना भुका लागलेले प्रयत्ने वाळूचे कण रगडीता केल्याने होता हे रे आधी. मंजिल तो उन्हीं को मिलती जिनके सपनों में जानो होती है, पंखों से कुछ नहीं होता हौसलों में उडान होती. झालेली सेवा श्रोते सज्जनाच्या म्हसोबारायाच्या चरणार विंदी समर्पित करून, सद्गुरू सच्चिदानंद साईनाथाच्या चरणार विंदी समर्पित करून हरिकीर्तनाचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं, टिळक नगर इंडस्ट्रीज लिमिटेड, सर्व कर्मचारी वृंद असतील, त्याचप्रमाणे कारखान्याचे चेअरमन असतील, डायरेक्टर असतील, मॅनेजिंग डायरेक्टर असतील, सर्वच अध्यक्ष उपाध्यक्ष श्री धनंजयजी भाऊ भिसे, उपाध्यक्ष बाळासाहेबजी भाऊ खजिनदार, नकुल भाऊ शिंदे, सचिव अशोकजी भाऊ बोरगे, सचिव बाळासाहेबजी भाऊ विघे आणि त्याचप्रमाणे चेअरमन श्री अमित शेठ डहाणूकर, त्याचप्रमाणे मॅनेजिंग मार्केटिंग टिळक नगर इंडस्ट्री जी सनायाजी डहाणूकर, शिवानीजी डहाणूकर, या सर्वांच्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते. तुमच्या सगळ्यांच्या नावं पत्रिकेमध्ये पण यादी भरपूर आहे आणि नाव वाचायलाचे म्हणलं त्याच्यात 10-15 मिनटं कसेही निघून जातील, म्हणून बाकीच्यांनी म्हणायचं नाही त्यांचेच नावं कस काय घेतली, आमचे नावं घेतले बी नाही. तुम्ही सर्वजण मला आदरणीय आहात आणि तुमच्या प्रयत्नातूनच आज कारखाना एवढा मोठा टिकून आहे. एकदा सगळ्या कर्मचारी वृंदासाठी आणि कामगारासाठी एकदा मोकळ्या मनाने टाळी वाजवा. मला असं वाटतं की चेअरमन व्हाईस चेअरमन हे सगळे चौकीदार आहेत, खरे हे सगळे सांभाळणारे तुम्ही आहेत आणि तुमच्यामुळे यास बोलू नका प्लीज. तुमच्यामुळे हा स्वातंत्र्यपूर्व काळातला कारखाना सुद्धा आजपर्यंत एवढ्या चांगल्या पद्धतीने टिकून आहे. ज्यांच्या माध्यमातून येणं झालं, ज्यांनी आमची फार सुंदर चांगली व्यवस्था केली, त्यांची नावं मला माहिती नाहीत पण त्यांचे नावं मी घेतलेत. नकुल भाऊ होतं का त्यांचं नाव, नकुल भाऊ आणि दुसरे धनंजयजी भिसे आणि नकुल भाऊ असतील, दोघांनाही धन्यवाद. सर्वच मंडळी तुम्ही छान पद्धतीने ऐकून घेतलं, सर्वांना धन्यवाद. वाणीला पूर्णविराम. जय श्रीराम. साई राम, साई श्याम, साई भगवान, श्री